नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या संख्येचं घनमूळ क्यूब रूट अतिशय कमी वेळामध्ये कसं काढायचं ते आपण शिकणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, घनमूळ त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो क्यूब रूट, किंवा चिन्हामध्ये लिहायचं असेल तर त्याला आपण असं रूटचं चिन्ह काढायचं आणि इथं 3 लिहायचं, त्यालाच आपण क्यूब रूट म्हणतो. आणि जर असं दिलं आपल्याला, एखादी संख्या दिली आणि संख्येचा घातांक म्हणजे संख्येच्या डोक्यावर एखादी संख्या लिहिली पण ती किती असली, 1/3 असली तरी त्याला आपण क्यूब रूटच म्हणणार, घनमूळच म्हणणार. म्हणजे कसं बघा, समजा काय एक संख्या दिली 343, बरोबर का? याला असं जरी लिहिलं, काय रूट मध्ये 3 लिहिलं तरी हे घनमूळच झालं. इथं आपल्याला घनमूळच काढायचे. किंवा असं जरी लिहिलं, काय 343 चा घातांक 1/3, याचा पण अर्थ तोच होतो. याचं पण आपल्याला घनमूळच काढायचे किंवा क्यूब रूटच काढायचे, बरोबर का? विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आता बऱ्याच जणांना घन आणि घनमूळ कळत नाही. पहिल्यांदा घन म्हणजे काय असतो, समजा एक संख्या घेतली आपण, किती 5 ही संख्या घेतली, 5 चा घन लिहायचा आपल्याला. पहिल्यांदा काय 5 चा घन, 5 चा घन म्हणजे त्याच्या डोक्यावर 3 लिहायचं. किती 3 लिहायचं. क्यूब म्हणजे डोक्यावर 3. असं जर लिहिलं आपण तर याचा अर्थ काय असतो, दिलेली जी संख्या असते, ही 5 जी संख्या आहे ती इतक्या वेळा स्वतःसोबत गुणाकार करायचा. किती वेळा? 3 वेळा. म्हणजे 5 चा गुणाकार 3 वेळा करायचा स्वतःसोबत. 5 गुणिले 5 गुणिले 5 किती झालं? 5 5 25, 25 5 126. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 5 चा घन किती? 125. घन कळतो आपल्याला, गुणाकार करून काढायचा असतो. 5 चा घन 125. परंतु घनमूळ म्हणजे काय? बघा घनमूळ म्हणजे काय असतं बघा, ही संख्या कुणाचा घन आहे? 125 कुणाचा घन आहे? उलट बोलायचं, काय 125 कुणाचा घन आहे? 5 चा घन आहे. म्हणजे 125 च घनमूळ काय झालं? 5 झालं. 125 च घनमूळ 5 झालं. बघा कसं आणखी, 6 चा घन, काय 6 चा घन असतो 216. परंतु मी काय म्हणतो बघा, 6 चा घन 216, 216 च घनमूळ 6. आपल्याला उलट यायचंय. याच्यामध्ये काय शिकायचंय? या संख्या कुणाचा घन आहे ते काढायचंय आपल्याला, बरोबर आहे का? म्हणजेच आपल्याला घनमूळ काढायचंय. चला, याच्यासाठी आपल्याला काय शिकून घ्यावं लागेल बघा. पहिल्यांदा आपल्याला 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ असले पाहिजेत. काय 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ असले पाहिजेत. आपण इथे रेफरन्स साठी लिहून घेऊया. बघा, 1 चा घन किती? 1. 2 चा घन 8. पुन्हा 3 चा घन किती विद्यार्थी मित्रांनो? 27. 4 चा घन किती? 64. 5 चा घन 125. 6 चा घन 216. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो बघा पुढे, 7 चा घन किती? बघा 343. पुन्हा 8 चा घन किती? 512. 9 चा घन 729. हे आपल्याला पाठच असलं पाहिजे. 10 चा घन किती? 1000. विद्यार्थी मित्रांनो, हे घन का पाठ करायचे बघा, आपल्याला याच्यामध्ये कळून जाईल. आता एका उदाहरणाने आपण सगळं समजून घेऊ, की खूप सोपं आहे आणि खूप कमी वेळ लागतो. बघा, दिलेली संख्या आहे, दिलेल्या संख्येला शेवटून 3 अंक मोजायचे आणि त्याचा एक ग्रुप तयार करायचा. शेवटून 3 अंक, उजवीकडून 3 अंक, किती आलं? 552. याच्यामधला एकक स्थानचा अंक बघायचा. एकक स्थानचा अंक कोण? 2. म्हणजे युनिट प्लेसचा अंक कोण? 2. मग हा 2 कुणाच्या घनाच्या शेवटी आहे बघायचा. कुणाच्या घनाच्या शेवटी 2 आहे बघा. इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 च्या घनाच्या शेवटी 2 आहे. म्हणजे आपलं जे येणारं उत्तर आहे, येणारं जे घनमूळ आहे, त्याचा एकक स्थानचा अंक किती असणार? 8 असणार. किती? 8. मी इथं लिहू का? इथं 8 लिहिलं, एकक स्थानचा अंक. आता याच्या अलीकडले अंक कसे काढायचे? आता बघा, हे जे उरलेले आहेत ह्याच्या पलीकडे किती उरू अंक? तर इथे किती उरले? 474. मग बघायचं 474 इथं कुठं बसतंय बघा. जर हा डायरेक्ट घन असला तर आपण डायरेक्ट तो अंक उचलू शकतो, नसेल तर त्याच्या आधीचा घन घ्यायचा, बरोबर का? बघा 474, बघा इथे 216 आहे, 343. 343 पेक्षा 474 मोठं आहे, परंतु त्याच्या पुढे गेलं तर 512 आहे, बरोबर का? 512 मोठं होते. मोठं आपल्याला जमत नाही, आपल्याला लहान जमतं. बघा 474 पेक्षा लहान कोण आहे? 343. मग आपल्याला 343 घ्यायचे. पण 343 कुणाचा घन आहे? 7 चा घन. इथे घेऊन टाका 7. बघा, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 4,74,552 78 चा घन आहे. कुणाचा? 78 चा घन आहे. सोप्यात सोपे तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. 78 गुणिले 78 गुणिले 78 करा, हेच उत्तर येणार, बरोबर का? चला मग आता याच करू. सेम पद्धत, उजवीकडून 3 अंकाला अंडरलाईन करायचं. एकक स्थानचा अंक बघायचा. एकक स्थानचा अंक किती आहे? 3. 3 कुणाच्या शेवटी येते बघा?
3 येतं 7च्या घनाच्या शेवटी. मग आपण आता एकक स्थानचा अंक काय घेणार? 7 घेणार. काय घेणार? 7. इथं घेतलं मी 7. आता बघा हे 3 अंक सोडून द्या. आता उरलेले शेवट किती अंक असतील? बाकी ते 185. 185 तर कुठं बसते बघा आता. 64 पेक्षा मोठे, 125 पेक्षा मोठे, 216 पेक्षा लहान आहे. म्हणजे 185 इथं कुठंतरी येणार आहे दोघांच्या मध्ये. मग दोघांच्या मध्ये येत असेल तर कोण घ्यायचा? लहानवाला घ्यायचा. कोण? 125. 125 कुणाचा घन आहे? 125 5चा घन आहे. मग किती घेणार? 5 घेणार. म्हणजे ती संख्या किती आली? 57. म्हणजे 1,85,193चं घनमूळ किती आलं? 57. किंवा उलट 57चा घन कोण येणार? 1,85,193. उलटही चालतं. बघा तसंच आता शेवटचे 2 एक्झाम्पल बघू. उजवीकडून 3 अंकाले अंडरलाईन करायचं, शेवटचा अंक बघायचा 7. आता विद्यार्थी मित्रांनो 7 कुणाच्या शेवटी असतो? 7 असतो 3च्या घनाच्या शेवटी. बघा इथे 3चा घन किती आहे? 27. शेवटी काय? 7 येणार. मग काय घेणार एकक स्थानचा अंक? 3 घेणार. काय घेणार? 3. बघा हे 3 घेतलं. पुन्हा आता उरले काय? इकडे फक्त 12 उरले. 12 कुठं बसते बघा? इथं 8 आहे, 27 आहे. दोघांच्या मध्ये कुठेतरी 12 बसते. मग लहान घ्यायचं का मोठं घ्यायचं? लहान घ्यायचं. लहान म्हणल्यावर किती घेणार? 8 घेणार. मग 8 कुणाचा घन आहे? 2चा घन. लिहा 2 इथं. विषय संपला. 23चा जर तुम्ही घन तयार केला तर तो येतो 12,167. किंवा उलट काय म्हणायचं? 12,167चं घनमूळ किती? 23. बरोबर. पुन्हा आता शेवट बघा. तीच प्रोसेस. शेवटचे 3 अंक अंडरलाईन करा. शेवटचा अंक किती आहे? 5. आता विद्यार्थी मित्रांनो 5 कुणाच्या घनाच्या शेवटी येतो? 5 फक्त आणि फक्त 5च्याच घनाच्या शेवटी येतो. बघा इथं 5चा घन 125 आहे. म्हणजे एकक स्थानचा अंक काय येणार? 5 येणार. काय येणार? 5. बघा इथं 5 घेतलं. पुन्हा आता विद्यार्थी मित्रांनो राहिलं काय? बघा इथं 15 राहिलं. तर 15 कुठं बसते बघा? 8 आणि 27च्या मध्येच 15 बसते. 8 आणि 27च्या मध्ये 15 बसलं म्हणजे काय बघणार आपण? लहान बघणार. लहान कोण आहे? 8 आहे. म्हणजे 8 लहान म्हणलं तर घेणार किती? 2 घेणार. म्हणजे किती आलं इथं? 2 आलं. म्हणजे संख्या किती झाली? 25. विद्यार्थी मित्रांनो 25चा जर घन तयार केला तर तो येतो 15,625. किंवा 15,625चं घनमूळ किती येणार? 25. हे लिहिताना कसं लिहायचं असतं बघा? हे लिहिताना लिहायचं, याला असं रूटचं चिन्ह द्यायचं, इथं 3 लिहायचं, बरोबर 78. या प्रत्येकाला आपण असं करू शकतो. बघा ही जी मेथड आहे ते खूप जास्तीत जास्त 4 ते 5 सेकंदामध्ये आपलं घनमूळ आपण काढू. धन्यवाद.